आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता सेमिस्टर 5 पाचव्या सेमिस्टरच्या थेरी परीक्षाबरोबर पर्यावरण अभ्यास म्हणजे इन्व्हायरमेंटल स्टडीज हा अनिवार्य करण्यात आलेला आहे, कंपल्सरी. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स थर्ड इयर स्टुडंट्स, प्लीज रिमेंबर, at the time of semester 5th examination there is one paper about the environmental studies. It is only in the 5th semester. This paper is only in the 5th semester and it is compulsory for BA, BCom and BSc third year students. Environmental studies. So this environmental studies in Marathi it is called as the पर्यावरण अभ्यास. याला म्हणायचे पर्यावरण अभ्यास. पर्यावरणाचा अभ्यास आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांकरिता अनिवार्य केलेला आहे. हा अभ्यासक्रम 6 माही फक्त पाचव्या सेमिस्टर करिता आहे. पाचव्या सेमिस्टर मध्ये याची परीक्षा द्यायची आहे. याचं पॅटर्न जे आहे तर याच्यामध्ये टोटल मार्क्स आहे 50. टोटल मार्क आहे 50. त्याच्यामध्ये 10 मार्क जे आहे इंटरनल, 10 मार्क्स फॉर द इंटरनल असेसमेंट. यू हॅव टू प्रिपेअर ए स्मॉल नोटबुक. तुम्हाला एक छोटीशी पर्यावरणाशी संबंधित असलेला कुठलाही छोटासा टॉपिक निवडून त्यावरती एक प्रोजेक्ट सारखा फील्ड वर्क ज्याला म्हणतात ते फील्ड वर्क तुम्हाला लिहायचं आहे. ते फील्ड वर्क कसं लिहायचं आहे तर वेगवेगळे लेक्चरर्स वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आपले आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे टोटल विद्यार्थी किती होतात त्यानुसार त्याचे 4 ग्रुप पाडण्यात येईल आणि त्या 4 ग्रुपमध्ये एका ग्रुपसाठी एक प्राध्यापक, दुसऱ्या ग्रुपसाठी दुसरा प्राध्यापक, तिसऱ्या ग्रुपसाठी तिसरा प्राध्यापक आणि चौथ्या ग्रुपसाठी चौथा प्राध्यापक असे 4 वेगवेगळे प्राध्यापक तुम्हाला ते प्रोजेक्ट बनवण्यासाठी, ती फील्ड वर्क बनवण्यासाठी म्हणजे 10 मार्काचे इंटरनल असेसमेंट करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुम्हाला गायडन्स करतील की ते तुम्ही छोटी वही प्रोजेक्ट वर्क कसं करायचं आहे, विषय काय निवडायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला हेल्प करतील संबंधित लेक्चर. विद्यार्थी मित्रांनो, हे ध्यानात ठेवा की हा पर्यावरण अभ्यास म्हणजेच इन्व्हायरमेंटल स्टडीज जो कंपल्सरी आहे 5व्या सेमिस्टरसाठी. आपल्या महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम सायन्स फॅकल्टीचे 5 प्राध्यापक शिकवतात. 5 प्राध्यापक तुम्हाला हे इन्व्हायरमेंटल स्टडीज शिकवतात. डॉक्टर खंदारे सर वनस्पती शास्त्र विभागाचे, त्यानंतर मी डॉक्टर शेख प्राणीशास्त्र विभाग प्रमुख, त्यानंतर डॉक्टर ठाकरे सर प्राणीशास्त्राचे, त्यानंतर पोपटवार सर मत्स्यशास्त्र विभाग प्रमुख आणि आपल्याकडे नव्यानच कार्य करत असणारे शेख अमन सर, असे 5 प्राध्यापक तुम्हाला हे 5 युनिट शिकवणार आहे. हा इन्व्हायरमेंटल स्टडीज जो आहे याच्यामध्ये 5 घटक आहे. देर आर 5 युनिट्स. सो दॅट इज युनिट फर्स्ट, युनिट सेकंड, युनिट थर्ड, युनिट फोर्थ अँड युनिट 5. देर आर 5 युनिट्स. 5 घटक आहे. एक घटक एक प्राध्यापक शिकवणार आहे. पहिला घटक जो आहे युनिट फर्स्ट, पहिला घटक तुम्हाला डॉक्टर खंदारे सर शिकवणार आहे. त्यांचे झाल्यानंतर दुसरा घटक युनिट 2 मी शिकवणार आहे डॉक्टर शेख. तिसरा युनिट डॉक्टर ठाकरे सर शिकवणार आहे. चौथा युनिट पोपटवार सर शिकवणार आहे आणि शेवटचा युनिट अमन सर शिकवणार आहे.
असे 5 सर विज्ञान विभागाचे हे एक एक घटक घेऊन हा पर्यावरण अभ्यास पूर्ण करणार आहे. विद्यार्थी मित्रो, कोरोनामुळे सर्व हे अभ्यासक्रम आपला लांबलेला आहे. आता 9वी 10वी 11वी 12वीचे ऑफलाईन क्लासेस, रेग्युलर क्लासेस कॉलेजमध्ये, महाविद्यालयामध्ये, वर्गामध्ये होत आहे. आपणही वाट बघत होतो की आपले वर्ग सुरू होतील, परंतु आता जास्त वाट बघण्यात आपण वेळ व्यर्थ घालू नये म्हणून आम्ही हे ऑनलाईन लेक्चर सुरू केलेले आहे. यालाही उशीरच झालेला आहे, परंतु काही अडचण नाही, आम्ही वेळेच्या आतमध्ये त्याला पूर्ण करणार आहे. सो यू रिमेंबर, ध्यानात ठेवा की सेमेस्टर 5 करिता 3rd इयरच्या विद्यार्थ्यांना आता जी परीक्षा येणार आहे ती सेमिस्टर 5 ची येणार आहे, सेमिस्टर 5th. आणि त्या सेमिस्टर करिता BA BCom आणि BSc TY चे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा पर्यावरण अभ्यासक्रमाचा एक पेपर द्यायचा आहे. हे पर्यावरण अभ्यास फक्त सेमिस्टर 5 करता आहे. इट इज ओनली 6 months कोर्स, 6 महिने अभ्यासक्रम, 6 महिन्याचा अभ्यासक्रम. हे सर्व पदवी, पहिली पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता अनिवार्य आहे. मग BA ची पदवी असो, BCom ची असो, BSc ची असो, MBBS ची असो, इंजिनिअरिंगची असो, कुठलीही पदवी असो, लॉ फील्डमध्ये असो, कुठलीही फर्स्ट डिग्री असेल तर त्या फर्स्ट डिग्रीच्या शेवटच्या वर्षी हा 6 months इन्व्हायरमेंटल स्टडीज, 6 महिन्याचा पर्यावरण अभ्यास हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. कारण विद्यार्थी पदवीधारक होतो, परंतु त्याला पर्यावरणाचा नॉलेज, पर्यावरणाचा माहिती शून्य असते. हा पर्यावरण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, म्हणून आपल्याला पर्यावरणाबद्दल माहिती व्हावी म्हणून हे अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. याला दुसरंही एक मोठं कारण आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉर, पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध जेव्हा झालं, त्या 2 महायुद्धामध्ये पर्यावरणाची जी हानी झाली, पर्यावरणामध्ये जे प्रदूषण झालं, त्याचे परिणाम आपण आजपर्यंत सुद्धा भोगत आहोत. तुम्हाला माहित आहे, अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 प्रमुख शहरावर बॉम्ब हल्ले केले. त्या बॉम्ब हल्ल्यातून जपानचे हे 2 शहर नेस्त नाबूद झाले. परंतु त्या बॉम्ब हल्ल्यातून जे पर्यावरण प्रदूषण झाले त्यामध्ये अनेक जीवितहानी झाली. माणसाच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर प्राण्यावर, इतर वनस्पतीवर, जमिनीवर, हवेचे, पाण्याचे, मातीचे जे प्रदूषण झाले त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगत आहोत. आणि असं पर्यावरण प्रदूषण होत असेल तर त्यावर काय उपाय करायला पाहिजे, पर्यावरणाची कशी हानी झालेली आहे, याकरिता उच्च न्यायालयाने, हायकोर्टने आदेश दिलेला आहे की प्रथम पदवीकरिता शेवटच्या वर्षी किमान 6 महिन्याचा अभ्यासक्रम हा एन्व्हायरमेंटल स्टडीज अनिवार्य करण्यात आलेला आहे. म्हणून हा अभ्यासक्रम आपल्याला करायचा आहे. डॉक्टर खंदारे सर तुम्हाला पहिला प्रकरण शिकवणार आहे. त्या पहिल्या प्रकरणामध्ये पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण अभ्यास काय म्हणजे काय, पर्यावरणाची व्याख्या काय आहे, हे सर्व युनिट 1 मध्ये डॉक्टर खंदारे सर तुम्हाला शिकवणार आहे. मी तुम्हाला युनिट 2 शिकवणार आहे. युनिट 2 पर्यावरण अभ्यासामधून एन्व्हायरमेंटल स्टडीज मधला युनिट 2 हे आहे परिसंस्था, म्हणजे ज्याला इंग्लिश मध्ये इकोसिस्टीम असं म्हणतात. हे इकोसिस्टीम जे आहे
आज आपण सुरू करू. तत्पूर्वी पुन्हा एकदा सांगतो की हा एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हणजे पर्यावरण अभ्यास हा 50 मार्काचा पेपर आहे. जसं तुमचे थेरीचे इतर पेपर आहे 50-50 मार्काचे, तसाच हा पर्यावरण अभ्यास फक्त 5व्या सेमिस्टर करिता 50 मार्काला आहे. आणि त्या 50 मार्कामध्ये 10 मार्क आहे इंटरनलचे, म्हणजे तुम्हाला एक छोटीशी फील्ड वर्क म्हणून नोटबुक बनवायची आहे, ज्याला प्रोजेक्ट असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आणि 40 मार्काची थिअरीची परीक्षा तुमच्या इतर पेपरच्या सोबत द्यायची आहे. बहुतेकदा हा पर्यावरण अभ्यासाचा पेपर, थिअरी पेपर पहिलाच पेपर असतो. त्यानंतर तुमचे इतर विषय सुरू होतात. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या सर्व विद्यार्थ्यांकरता हे कंपल्सरी आहे. फक्त थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांकरता सेमिस्टर 5 करिता. सो आय थिंक यू विल रिमेंबर, यू अंडरस्टँड. हे जे YouTube वरती जे व्याख्यान, हा जो लेक्चर मी टाकत आहे, हे तुम्ही तुमच्या थर्ड इयरच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सर्क्युलेट करायचं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, कम्प्युटर, मॅथमॅटिक्स, जे बायोलॉजीच्या व्यतिरिक्त दुसरे विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही हे सर्क्युलेट करायचं. आम्ही सुद्धा आर्ट फॅकल्टीमध्ये आणि कॉमर्स फॅकल्टीमध्ये याला सर्क्युलेट करणार. आर्टचे आणि कॉमर्सचे जे सर आहे त्यांच्या थ्रू आम्ही थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचणार. याला बघा, याला पुन्हा पुन्हा बघा, YouTube लेक्चर पुन्हा पुन्हा बघा आणि समजून घ्या. तसेच लायब्ररीमध्ये पर्यावरण अभ्यास या विषयाची अनेक पुस्तके आहेत. त्या पुस्तकामध्ये आपलं जे अभ्यासक्रम आहे ते अभ्यासक्रम बघायचं आणि एक एक युनिटच्या, एक एक घटकाच्या नोट्स तुम्ही स्वतः सुद्धा काढायच्या. मी युनिट 2 घटक 2च्या मी नोट्स काढलेले आहेत. ते नोट्स आणि तुमच्या पर्यावरणाचा अभ्यासक्रम सिलेबस हे मी संस्कृती झेरॉक्सवरती ठेवणार आहे. त्या संस्कृती झेरॉक्सवरून तुम्ही पर्यावरणाचा अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस आणि मी जे शिकवणार आहे तुम्हाला युनिट 2 परिसंस्था, त्याच्या नोट्स तुम्ही तिथून घ्यायच्या, त्या वाचायच्या. किंवा लायब्ररीमधून पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये परिसंस्था हा प्रकरण काढा, हा युनिट काढा आणि त्याचा अभ्यास करा. पर्यावरण अभ्यास हा कंपल्सरी आहे. तुम्ही सर्व विषयामध्ये जर पास झाले पण पर्यावरण अभ्यास याच्यामध्ये जर नापास असेल तर तुम्हाला तुमची पदवी मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही एन्व्हायरमेंटल स्टडीज हा 50 मार्काचा पेपर पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची पदवी BCom, BA किंवा BSc ची डिग्री मिळणार नाही. याची नोंद घ्या. ही अवघड नाहीये, ही अत्यंत सोपं आहे, पण ही अनिवार्य, याला करावंच लागणार. आमच्याकडे तुम्ही प्रोजेक्टची जर वही सबमिट केली 10 मार्काची इंटरनल, चांगलं जर प्रिपरेशन केलं असेल तर 10 पैकी 10 सुद्धा मार्क तुम्हाला मिळतात, 10 पैकी 9 मार्क सुद्धा मिळतात. 50 मार्कामधून पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे? पास होण्यासाठी तुम्हाला फक्त 20 मार्क पाहिजे. इथे प्रोजेक्ट मध्ये 10 मिळत आहे आणि 40 पैकी 10 मार्क गेलं, काही अवघड नाही, पण हे करावं लागणार. तर आज आपण सुरुवात केलेली आहे, याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता याच्यानंतर माझ्याकडे जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी काय आहे, माझ्याकडे जो युनिट दिलेला आहे तो युनिट कोणता आहे ते आपण बघू. तर हे आता तुम्हाला समजलेलं असेल. आता याच्यानंतर मी जे युनिट तुम्हाला शिकवणार आहे ते मी इथे सुरू करू. तुम्ही सर्वजण इकडे लक्षपूर्वक बघा, याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. काही अडचणी आल्या तर तुम्ही मला फोन सुद्धा करू शकता. पर्यावरण अभ्यास तिच्यामध्ये 5 घटक आहेत. पर्यावरण अभ्यासामध्ये 5 घटक आहेत. तर घटक 2
ह्या घटक दोनचं नाव आहे परिसंस्था. परिसंस्था. परिसंस्था ध्यानात ठेवा. अभ्यासक्रमानुसार जे घटक दोन आहे युनिट 2, याला इंग्लिशमध्ये युनिट 2 असं म्हणलेलं आहे. युनिट 2 आणि याला इकोसिस्टीम. इकोसिस्टीम असं नाव आहे. पर्यावरण अभ्यास हा 50 मार्काचा पेपर तुम्ही परीक्षेमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा देऊ शकतात, मराठीमध्ये सुद्धा देऊ शकतात. आपल्या महाविद्यालयात आपण मराठीमध्ये त्याला टीचिंग करतो आणि मॅक्झिमम विद्यार्थी म्हणजे जवळपास सर्वच विद्यार्थी त्याला मराठीमध्येच परीक्षेमध्ये देतात. म्हणून आपण इथे मराठीमध्येच शिकवतो. तर परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम हा प्रकरण, हा युनिट, हा घटक मी तुम्हाला शिकवणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण बघणार आहोत. फर्स्ट विल try to understand the concept, संकल्पना. संकल्पना कशाची संकल्पना? तर परिसंस्था, परिसंस्थेची संकल्पना. याला इंग्लिश मध्ये म्हणतात कन्सेप्ट. काय आहे परिसंस्था म्हणजे काय? कन्सेप्ट. तर पर्यावरणामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक असे दोन प्रकारचे घटक असतात, ज्याला आपण बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स असं म्हणतो. जैविक घटक आणि अजैविक घटक, सजीव घटक आणि निर्जीव घटक, हे दोन प्रकारचे जे घटक आहे पर्यावरणामध्ये, हे एक दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि यांच्यामध्ये जो स्नेहसंबंध निर्माण होतो त्याला म्हणायचं परिसंस्था. उदाहरण जर घेतलं परिसंस्थेच्या संकल्पनेचा, तर पर्यावरणामध्ये सजीव म्हणजे प्राणी आणि दुसरे सजीव म्हणजे वनस्पती आहे. हे प्राणी आणि वनस्पती हे सजीव घटक निर्जीव घटकावर अवलंबून आहे. कसे अवलंबून आहे बघा. प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. प्राण्यांना जिवंत राहण्यासाठी पाणीची गरज आहे. पर्यावरणातील अनेक निर्जीव घटक जे असे आहे का ज्याच्या व्यतिरिक्त सजीव हे जिवंत राहू शकत नाही. वनस्पती जी आहे, वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, फोटोसिंथेसिस करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. आपण सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पतीला श्वासोच्छ्वास करण्यासाठी म्हणजे प्रकाश संश्लेषण करण्यासाठी, फोटोसिंथेसिससाठी कार्बन डायऑक्साईड महत्वाचा आहे. आपल्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. अनेक मिनरल्स, अनेक व्हिटॅमिन्स, लाईट, टेम्परेचर, सॉइल, different abiotic factors are essential for the biotic factors, and biotic factor is also essential for the abiotic factors. तर जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये जो स्नेह संबंध निर्माण होतो त्याला म्हणायचं परिसंस्था. निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था आहेत. हे सर्व नोट्स मध्ये मी दिलेलं आहे की पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यात जो आकृतिबंध निर्माण होतो त्यास परिसंस्था असे म्हणतात. सजीवांच्या शरीर रचनेत व सर्व मूलद्रव्ये आणि संयुगे समाविष्ट असतात. त्यामुळे सजीवांच्या वाढीसाठी ही संयुगे ग्रहण केली जातात. चयापचय होऊन ही संयुगे शरीरा रचनेत वापरली जाते.
या क्रियासाठी लागणारी ऊर्जा सूर्यप्रकाशापासून मिळते, ज्याला सोलार एनर्जी असं म्हणतात, सौर ऊर्जा असे म्हणतात. सजीवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होते, डिकम्पोजिशन होते. विघटनामुळे शरीरातील सर्व मूलद्रव्ये पुन्हा मुक्त होतात आणि वातावरणात मिसळतात. अशा तऱ्हेने अजैविक घटक सजीवांकडे आणि सजीवाकडून पुन्हा वातावरणात मार्गक्रमण करतात. या चक्रकार प्रणालीस परिसंस्था असे म्हणतात. इथे परिसंस्थेची संकल्पना ही तुमच्या ध्यानात आली असा. विद्यार्थी मित्र, अत्यंत सोपं आहे, वाचलं तरी समजण्यासारखा हा पर्यावरण अभ्यास आहे, पण अनिवार्य आहे. देणं हे कंपल्सरी आहे, म्हणून आपल्याला हे अभ्यासाचं आहे. त्याच्यानंतर परिसंस्थेची रचना. परिसंस्थेची रचना अभ्यासक्रमानुसार दुसरा पॉइंट आहे, परिसंस्थेची रचना. रचना याला इंग्लिश मध्ये म्हणायचं स्ट्रक्चर. स्ट्रक्चर स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्थेची रचना. आताच मी तुम्हाला सांगितलं की परिसंस्थेच्या रचनेमध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक हे महत्वाचे आहे. आता अजैविक घटक कोणते आहे, तर या अजैविक घटकांना निर्जीव घटक असे सुद्धा म्हणतात. आणि हे आहे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, पर्जन्यमान, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन इत्यादीचा समावेश अजैविक घटकामध्ये होतो. तसेच जैविक घटक म्हणजे सजीव घटक. सजीव घटकामध्ये उत्पादक, भक्षक, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, त्यानंतर तृतीय भक्षक असे वेगवेगळ्या प्रकारचे भक्षक असतात. आणि त्यानंतर आहे विघटक म्हणजे डिकम्पोजर, विच डू डिकम्पोजिशन, त्याला म्हणायचं विघटक. मराठीमध्ये त्याला म्हणतात मृतोपजीवी परपोषी. विविध प्रकारचे जीवाणू, बुरशी आणि कवके यांना विघटन असे म्हणतात, विघटक असे म्हणतात, कारण ते विघटनाचं कार्य करतात. हे विघटक वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे विघटन करतात. विघटकाशिवाय परिसंस्थेची रचना कार्यान्वित होत नाही. तर विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये एक आकृती काढलेली आहे. त्या आकृतीमध्ये सूर्य दाखवलेला आहे. सूर्यापासून सौर ऊर्जा मिळत आहे. ती सौर ऊर्जा उत्पादकांना मिळत आहे. उत्पादक म्हणजे वनस्पती, उत्पादक प्रोड्युसर. उत्पादकापासून ती एनर्जी भक्षकाकडे जात आहे, कंझ्युमरकडे जात आहे. भक्षकाकडून विघटकाकडे जात आहे, विघटकाकडून अजैविक घटकाकडे जात आहे, अजैविक घटकाकडून परत उत्पादकाकडे जात आहे, उत्पादकाकडून परत सौर ऊर्जा त्यामध्ये मिक्स होऊन परत ती भक्षकाकडे मिळत आहे. अशी चक्रकार प्रणाली तयार होते. त्याला म्हणायचं परिसंस्थेची रचना. तर आज for today it is sufficient. We'll stop here and remaining part of the परिसंस्था this unit आपण नंतर बघू. सो धन्यवाद.